नमस्कार, सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण 4 अशा वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपी पाहणार आहोत ज्या अगदी बनवायला सोप्या आणि तितक्याच टेस्टी आहेत। या सर्व ब्रेकफास्ट रेसिपी आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच बनवलेल्या आहेत। ह्या ब्रेकफास्टच्या ज्या रेसिपी आहेत ते किती प्रमाणात खायच्या जेणेकरून आपला वेट लॉस फास्ट आणि हेल्दी होईल याची ही माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। या रेसिपी वेट लॉसमध्ये कशा काम करतात याची माहिती मी या व्हिडिओत दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा। आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आपली पहिली ब्रेकफास्ट रेसिपी आहे टोमॅटो ऑमलेट। त्यासाठी मी इथे एक मोठा बाउल बेसन पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। यात गुठळ्या राहणार नाहीत, या पद्धतीने व्यवस्थित बॅटर भिजवून घ्यायचं आहे। यात आता आपण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालतोय। टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात, त्याचबरोबर टोमॅटो खाल्ल्याने आपल्या शरीरात एक प्रकारचा प्रोटीन तयार होतो कार्निटाइन नावाचं, ज्यामुळे आपल्या शरीरातली अतिरिक्त चरबी जी आहे ती मेल्ट होण्यास मदत होते। त्याचबरोबर यात जे अँटीऑक्सिडंट असतं त्याच्यामुळे आपलं डायजेशन सुधारण्यास मदत होते। असं म्हणतात की बॅड डायजेशन क्लोजली लीड्स टू वेट गेन, आणि टोमॅटोमुळे डायजेशन सुधारल्याने वेट लॉस होण्यास मदत होते। यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, याऐवजी तुम्ही तिखटही वापरू शकता। नंतर एक अर्धा कांदा मीडियम कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालतीये आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा हातावर क्रश केलेला ओवा घालते, चवीनुसार मीठ। ऑमलेटचं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण या कन्सिस्टन्सीचं बॅटर असलं पाहिजे। पॅन मीडियम फ्लेमवर हीट केलेला आहे। आता मी याला थोडंसं तेल लावून घेते, फार प्रमाणात तेल वापरायचं नाहीये, आणि यावर पातळ असं ऑमलेट पसरवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून एक अर्धा मिनिट फ्राय करायचं आहे। यानंतर दुसऱ्या बाजूने ऑमलेट फ्राय करायचं आहे। एक ऑमलेट तयार झालेला आहे। आता मी दुसरे ऑमलेट बनवून घेते। आपल्याला एका वेळेस 1.5 म्हणजे 1.5 ऑमलेट ब्रेकफास्टसाठी खायचं आहे। मी हे ऑमलेट टोमॅटो सॉस आणि शेंगाची चटणी याबरोबर सर्व केलेलं आहे। खूपच टेस्टी त्याचबरोबर हेल्दी अशी वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपी तयार आहे। यानंतर आपण दुसरी रेसिपी पाहू। आपली दुसरी ब्रेकफास्ट रेसिपी आहे दलिया उपमा। दलिया हे एक बेस्ट लो कॅलरी सुपर फूड आहे। मध्ये हाय प्रोटीन्स असतात जे भूक वाढविणारे हार्मोन्स कमी प्रमाणात तयार करतात आणि आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते। हा उपमा बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी दलियाचे गहू घेतलेले आहेत। दलिया ही कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करत असल्यामुळे हार्टसाठी फारच उत्तम फूड आहे। आता या दलियामध्ये गरम पाणी घालून आपण 1 तास भिजवून ठेवणार आहोत, जेणेकरून तो लवकर शिजेल। मी इथे 1 तासापूर्वीच दलिया भिजवून ठेवला होता। आता आपण त्याच्या फोडणीची तयारी करू। कढईमध्ये मी फक्त 2 चमचे म्हणजे पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्याने 2 चमचे तेल घेतलेले आहे। त्यात मी आता 1 चमचा जिरे घालते, अर्धा चमचा मोहरी, यानंतर एक छोटा कांदा चिरून घेतलाय तो घालते, 7-8 कढीपत्त्याची पाने घालते, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा चमचा हळद। आता यानंतर आपण जो भिजवून ठेवलेला दलिया आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे। ज्या पाण्यात आपण भिजवलं आहे ते पाणी सुद्धा यात आपण वापरणार आहोत। त्यात मी आता 1 वाटी गरम पाणी घालते, म्हणजे दलिया भिजवण्यापासून ते आतापर्यंत मी दलियाच्या तिप्पट पाणी वापरलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा गोडा मसाला घातलाय, जेणेकरून याला मसाला भातासारखी चव येईल। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालते। झाकण ठेवून आपण हा उपमा शिजवून घ्यायचा आहे। दलियाचा उपमा परफेक्ट तयार झालेला आहे। दलियामध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे हा डायबेटिक पेशंटसाठी एक उत्तम ब्रेकफास्ट आहे। 1 बाउल या प्रमाणात आपण हा ब्रेकफास्ट घेणार आहोत। यानंतर तिसरी ब्रेकफास्ट रेसिपी पाहूयात। हा आहे मूग डाळीचा चिला किंवा धिरडे, साऊथमध्ये याला पेसरट्टू म्हणतात। मूग डाळ ही पोटाची चरबी पटकन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। डाळ म्हणजेच प्रोटीन बूस्ट। मी या ठिकाणी अनपॉलिश मूग डाळ 1 वाटी घेतलेली आहे, ती मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यात मी गरम पाणी घालून ही डाळ 1 तासासाठी भिजवणार आहे। डाळीच्या दुप्पट पाणी मी याच्यात घातलेले आहे आणि आता मी 1 तासासाठी भिजवत आहे।
1 तासानंतर तुम्ही पाहू शकताय डाळीचं प्रमाण दुप्पट झालेलं आहे, म्हणजे ती व्यवस्थित भिजली आहे। आता आपण ही मिक्सरवर छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत। यात मी एक अर्धा चमचा जिरे घालते, त्याचबरोबर एक अर्धा इंच आलं घालते। अद्रक हे फॅट ग्रोथ आणि वेट गेन स्लो करण्याचं एक उत्तम स्रोत आहे। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालते। मिक्सरवर बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे। याप्रमाणे आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। यात मी आता चवीपुरतं मीठ घालते। पॅन गरम केलेला आहे, आपण कुठल्याही प्रकारचं तेल वापरणार नाहीये। तर आता आपण हे दिरडे बनवायला सुरुवात करूया। सावकाश हाताने हे दिरडे बनवायचे आहेत। पूर्णपणे मी पसरवून घेतलेला आहे। या ठिकाणी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही तुमच्या घरात कुठलाही मसाला असेल तो घालून असं स्टफिंग तयार केलेलं आहे। ते आपण या दिरड्यासाठी वापरणार आहोत। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। आता मी एका अर्ध्या बाजूवर टोमॅटो सॉस लावून घेते। तुम्ही याऐवजी चिली सॉस किंवा शेजवान सॉसही वापरू शकता। त्यावर हे स्टफिंग आता आपण घालणार आहोत। तुम्ही पाहू शकताय अगदी सहजपणे हे दिरडे निघत आहे। वरच्या बाजूने थोडासा दाब द्यायचा आहे, जेणेकरून यातील स्टफिंग बाहेर येणार नाही। या ठिकाणी मूग डाळीचे दिरडे किंवा चिला तयार आहे। एका वेळी आपण हा एक चिला ब्रेकफास्टसाठी खाणार आहोत। मी हा ग्रीन चटणी बरोबर सर्व केलेला आहे। तुम्ही हा नुसताही खाऊ शकता, तो तितकाच टेस्टी लागतो। अशी ही टेस्टी मूगडाळ दिरडे किंवा चिला रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। मला खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल। आपली शेवटची रेसिपी आहे रवा डोसा। यामध्ये आपण एक अशी भाजी घालणार आहोत जी वेट लॉससाठी फारच उपयुक्त आहे। यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। रवा बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। याच्यामध्ये आता आपण दुप्पट पाणी घालणार आहोत आणि 1 ते 2 तासासाठी आपण हा रवा भिजवणार आहोत। 1 तासानंतर रवा छान फुलून आलेला आहे। आता याच्यात आपण 1 चमचा बेसन घालतोय, त्यामुळे छान बाइंडिंग येईल। यानंतर आपण या मिश्रणात 1 मोठी शिमला मिरच खिसून घालणार आहोत। खिसून घातल्यामुळे काय होईल, याची जी टेस्ट आहे ती बॅटरमध्ये छानपैकी मिक्स होईल। शिमला मिरची हे लो कॅलरी फूड आहे। याच्यामध्ये कॅप्सिसिन नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे आपले फॅट जे एक्स्ट्रा अतिरिक्त फॅट आहेत ते लवकर बर्न होतात आणि याच्यामुळे इम्युनिटी ही बूस्ट होते। चवीपुरतं मीठ। डोशाचे पातळ असे बॅटर बनवून घेतलेले आहे। पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। डोसे बनवताना प्रत्येक वेळेस बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे। पद्धतीने आपण पॅनवर झाकण ठेवून अर्धा मिनिट हा डोसा फ्राय करायचा आहे। आता दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने डोसा बनवून झालेला आहे। आता मी आणखी डोसे बनवून घेते। एका वेळेस 1.5 डोसा आपल्याला खायचा आहे। या ठिकाणी मी टोमॅटो सॉस आणि शेंगाची चटणी याबरोबर हे रवा डोसे सर्व केलेले आहेत। एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असे हे रवा डोसे तयार झालेले आहेत। परफेक्ट अशा वेट लॉस रेसिपी मी तुम्हाला आज शेअर केलेल्या आहेत। जर या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी सहित। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।